जगातल्या सगळ्यात मोठी पार्टी म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी का बरा उशीर होत आहे? कशासाठी उशीर होत आहे? आज 8 दिवस उलटून गेले, अद्याप ही सरकार स्थापन करता आली नाही। त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी कुणाचं नाव द्यायचं हेच भारतीय जनता पार्टी विचार करीत आहे। कुणाचं नाव समोर येत आहे याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अंकुश गवळी, आपण पाहतात संवाद न्यूज मराठी। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी धक्कादायक चेहरा म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे। देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित मानले जात असतानाच अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी धक्कादायक नाव येण्याची चर्चा काही काळापासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। मराठा समीकरण लक्षात घेत त्या संदर्भातील चाचपणी भाजप सृष्टीकडून सुरू असल्याचंच बोललं जात आहे। भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली होती, खलबोत झाले होते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे। परंतु असे असताना अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची सध्या सोशल मीडियामधून चर्चा चालू आहे। एकंदरीत कोण आहेत मुरलीधर मोहोळ या कुस्तीचा आराखडा गाजवत असतानाच भाजपातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। पहिल्याच प्रयत्नात खासदारकी पटकावणाऱ्या मोहोळ यांच्या खांद्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली। भारतीय जनता पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। मोहोळ यांनी 4 वेळा महानगरपालिकेचे नगरसेवक पद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौर पद भूषविले होते। मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणून सध्या आहेत। दरम्यान खुद्द मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करीत सध्या सोशल मीडियावर सध्याच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव येत असल्याने स्वतः ट्विट करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत आहेत। पार्लिमेंटरी बोर्डाच्या निर्णयाकडे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोर्ड दाखवला आहे। समाज माध्यमातून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो। महाराष्ट्राच्या जनतेने कौल ही ऐतिहासिक दिला आहे असे मोहोळ म्हणतात। आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो। असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर। आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तो पार्टीचा आमच्यासाठी निर्णय सर्वोच्च असतो। म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे असे स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी दिलेलं आहे। बघूयात आणखी 2 दिवस बाकी आहेत, कोण मुख्यमंत्री होते। धन्यवाद।